नमस्ते मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, सविताने तिची वेट लॉस जर्नी ऑगस्ट पासून सुरू केली होती. तसंच तिच्यासोबत बऱ्याच मैत्रिणींनी ऑगस्ट पासून त्यांची वेट लॉस जर्नी सुरू केलेली होती. जे 90 दिवसाचं चॅलेंज आहे ते बऱ्याच मैत्रिणींनी स्वीकारलेलं होतं. आता त्यांचे 2 महिने पूर्ण झालेले आहेत. आता ऑक्टोबर महिना सुरू झाला म्हणजे तिसऱ्या महिन्याची वेट लॉस जर्नी ती सुरू आहे आणि खूप छान छान रिझल्ट आलेत. मला कमेंट पण आल्या होत्या की ताई, जे ऑनलाईन डाएट आणि एक्सरसाइज करतायत त्यांचं कोणाचं वजन कमी झालंय का? तर व्हिडिओ अगोदरच बनवायचा होता, पण मला वेळ नव्हता म्हणून मी व्हिडिओ बनवला नाही. तर खरंच खूप छान छान वजन कमी झालेले आहेत 2 महिन्यामध्ये आणि छान छान रिझल्ट आलेले आहेत. जर समजा तुम्हाला हे रिझल्ट बघायचे असतील तर व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. आणि आपला एक रिझल्ट खूप छान आहे की त्यांनी 2 महिन्यामध्ये 8 किलो वजन कमी केलेलं आहे. तर त्या ज्या निकिता ताई आहेत त्यांनी ज्या वेट लॉस टिप्स फॉलो केलेल्या आहेत वजन कमी करण्यासाठी, 8 किलो वजन कमी करण्यासाठी, त्या ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यांनी कशा पद्धतीने डाएट फॉलो केले ते पण सांगणार आहे. एक्सरसाइज कोणत्या केल्यात ते पण सांगणार आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल त्यांच्या सारखं, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. आणि तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचं वजन कमी करण्यासाठी नक्कीच मदत होईल ह्या टिप्सची. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर पण करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण काय करूया, व्हिडिओला सुरुवात करूया. आता निकिता ताई तसेच पूजा ताई, बऱ्याच अशा मैत्रिणी आहेत की त्यांनी त्यांची वेट लॉस जर्नी सुरू केली. आणि ऑगस्ट महिना, त्याच्यानंतर सप्टेंबर महिना, आता ऑक्टोबर महिना सुरू झालाय. 2 महिन्यामध्ये छान त्यांचे वजन कमी झाले. आणि हे जे रिझल्ट आहेत, मी त्यांचं जे व्हॉट्सअपचं स्क्रीनशॉट आहे तो मी पोस्ट केलेले होत्या. फोटो तुम्ही बघितले असेल किंवा काही मैत्रिणींनी नसेल बघितले, तर व्हिडिओमध्ये मी दाखवतीये. ज्या निकिता ताई आहेत त्यांनी 8 किलो छान वजन कमी केलं आणि त्यांचं व्हॉट्सअप मेसेजचं जो स्क्रीनशॉट आहे मी इथं लावलेला आहे बघा. 2 महिन्यामध्ये 8 किलो वजन कमी केलेलं आहे. आणि ते माझं जे युट्यूबचं व्हिडिओ बघून त्या काय करतात, एक्सरसाइज करतात. डाएट मी सांगते त्यांना आणि व्हिडिओ बघून एक्सरसाइज करतात. ह्या माझ्यासोबत ऑनलाईन एक्सरसाइज नाही करत, पण मग त्यांना ज्या एक्सरसाइज करतात युट्यूबचे व्हिडिओ बघून, तरी त्यांचं 8 किलो वजन कमी झालं. पण डाएट पण ते छान फॉलो करतात. आणि त्यांचं बघू शकता तुम्ही, व्हिडिओ पॉज करा आणि तो मेसेज वाचा. त्यांनी बरीच माहिती दिली आणि ती मी नाही दिलेली, त्यांनी स्वतः दिलेली. म्हणजे त्यांचे जे टिप्स आहेत ते तुम्हाला मदत करणार आहेत. मी माझ्या पद्धतीने वजन कमी करते. मी फक्त डाएट आणि एक्सरसाइज सांगते. पण तुम्ही बाकीच्या ज्या बऱ्याच अशा टिप्स आहेत त्या तुम्हाला पण माहित असतात. मग ते तुम्ही फॉलो करून तुमचं वजन कमी करू शकता. आणि छान निकिता ताईंनी 8 किलो वजन कमी केले. तर त्याच्यानंतर दुसऱ्या आहेत पूजा ताई, त्यांनी 4 किलो वजन कमी केलेलं आहे. अजून अशा ज्या ताई आहेत त्यांनी कोणी 2 महिन्यामध्ये 4 किलो वजन कमी केलंय, कोणी 5 किलो वजन कमी केलेलं आहे. असं प्रत्येकाचं वेगवेगळे रिझल्ट आहे. असं प्रत्येकीचं असं नाही की 8 किलो वजन कमी झाले 2 महिन्यामध्ये. वेगवेगळे रिझल्ट आहे. वेगवेगळ्या पद्धतीने इंच लॉस आणि त्यांचं वेट लॉस झालेलं आहे. तर निकिता ताईंनी 8 किलो वजन कमी केलंय, कोणी 4 किलो केलंय कमी, कोणी 5 किलो केलंय, कोणी 2 किलो केलंय. मग हे प्रत्येकाचं बॉडी टाईप वेगवेगळं असतं. सर्वात प्रथम तर हे समजून घ्या, प्रत्येकाचं बॉडी टाईप वेगवेगळं असतं. प्रत्येकाची मेडिकल हिस्ट्री वेगवेगळी असते. तुम्ही रोज डाएट कसं फॉलो करताय ते पण फार महत्वाचं आहे. आणि तुमचं मेटाबॉलिझम म्हणजे तुमची चयापचय क्रिया ही कशी आहे हे पण फार महत्वाचं आहे. त्या हे सर्व ज्या गोष्टी आहेत ना, ते तुमचं वजन कमी करण्यावर काय करतात, परिणाम करतात. मग ज्या निकिता ताई आहेत त्यांना कोणतीही मेडिकल हिस्ट्री नाहीये, त्यांचं मेटाबॉलिझम फास्ट आहे, त्याच्यामुळे त्यांचं वजन काय झालंय, फास्ट कमी झालेलं आहे. आता काही ज्या मैत्रिणी आहेत, कोणाला थायरॉइड किंवा पिशिओडी हा जो प्रॉब्लेम आहे तो आहे. काही यांचं काय, पचनक्रिया स्लो असते. काही यांना कोणताही प्रॉब्लेम नसतो, पण तरी त्यांचं वजन कसं होतं, हळूहळू कमी होतं. प्रत्येकाच्या बॉडी टाईप नुसार वजन कमी होतं. त्याच्यामुळे माझं जे वजन आहे ते एका महिन्यामध्ये कमी झालं नाही किंवा 2 महिन्यामध्ये कमी झालं नाही असं सांगून तुम्ही डिमोटिवेट होऊ नका. आता निकिता ताईंचं 8 किलो कमी झालंय, बाकीच्यांचं 4 झालंय, कोणाचं 5 झालंय. ते असं नाही सांगत की ताईंचं इतकं वजन झालंय कमी. 4 किलो का होईना पण वजन काय झालंय, कमी झालंय. तर ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येकाचा बॉडी टाईप वेगवेगळा असतात. तर निकिता ताईंनी 2 महिन्यात 8 किलो कमी केलंय. मी 3 महिन्यात 8 किलो कमी केलं. मला 3 महिने का लागले, की मला हायपोथायरॉइडिझमचा त्रास आहे. माझं चयापचय क्रिया अगोदरच स्लो आहे, मेटाबॉलिझम स्लो आहे. त्याच्यामुळे आणि माझं वजन हळूहळू कमी झालं. त्याच्यामुळे मला 3 महिने लागले 8 किलो वजन कमी करण्यासाठी. त्यानंतर 2 महिन्यात झालं. तुमचं याच्यापेक्षा छान रिझल्ट असू शकतो. तुमचं त्याच्यापेक्षा जास्त पण वजन कमी होऊ शकतं. तुम्ही जर सातत्य ठेवलं तर तुमचा रिझल्ट हा वेगळा असेल. म्हणून प्रत्येकाचा रिझल्ट हा वेगवेगळा असतो. हे सर्वात प्रथम तुम्ही समजून घ्या. कसं बऱ्याच मैत्रिणींचं कसं असतंय की मग त्यांचं एवढं वजन कमी झालं आणि माझं इतकं कमी झालं. मग प्रत्येकाचं बॉडी टाईप हे वेगवेगळं असतं. आणि दिवसभर तुम्ही स्वतःला ऍक्टिव्ह किती ठेवताय, तुम्ही दिवसात झोपताय का, तुम्ही जेवण झाल्यानंतर, दुपारी जेवण झाल्यानंतर तुम्ही किती ऍक्टिव्ह आहात, नाश्ता झाल्यानंतर किती ऍक्टिव्ह आहे, रात्रीचं जेवण
झाल्यावरती तुम्ही किती हालचाल करताय, जे पचन आहे ते किती फास्ट होतंय तुमचं, हे पण फार महत्वाचं आहे. आणि डाएट, तुम्ही काय खाताय, रोज कोणतं डाएट फॉलो करताय, काय खाताय, किती कॅलरीज घेताय, हे पण फार महत्वाचं आहे. तुम्ही जर समजा जास्त कॅलरीज युक्त अन्न खात असाल समजा, आणि ते कॅलरीज युक्त अन्न घेतलं आणि दुसऱ्या दिवशी एक्सरसाइज केला, तर जे आज खाल्लंय, ज्या कॅलरीज खाल्लेल्या आहेत त्याच उद्या दुसऱ्या दिवशी एक्सरसाइज मधून तुम्ही काय केल्या, खर्च केल्या. मग ऑलरेडी अगोदरच आपल्या शरीरामधलं जे फॅट आहे, जे साठलेलं आहे, ते कसं कमी होणार, नाही कमी होणार. त्याच्यासाठी आपल्याला कॅलरी पण काय कराव्या लागतील, थोड्याशा कमी कराव्या लागतील जेवणातल्या. तर त्याच्यासाठी तेव्हा तुमचं जे वजन आहे ते हळूहळू कमी. आणि ज्या वेळेस मी डाएट देते त्यावेळेस लगेच सांगत नाही तुम्हाला की तुम्ही भात बंद करा, चहा बंद करा, असं असं माझ्या डाएट मध्ये नाहीये. चहा पितायत, त्याच्यानंतर भात पण खातायत, चपाती खाताय, असं कोणताही पदार्थ नाही की मी बंद केलेला नाही. आणि अगदी सणावाराचं सुद्धा मोदक नाही, पुरणपोळी नाही, कोणताही पदार्थ बंद नाही. पाहिजे तर तुम्ही कमेंट करून विचारा ज्या ताई ऑनलाईन एक्सरसाइज आणि डाएट फॉलो करतायत, की तुम्ही सर्व खाताय का, असं सर्व खाऊन पिऊन वजन कमी करताय. पण ते कसं कमी करायचं वजन, तुम्ही ते आहार कसा घ्यायचा, हे ज्यावेळेस मी सांगते ते स्टेप बाय स्टेप सांगते, ते लगेच सांगत नाही. तुम्ही 1 महिना मी तुम्हाला डाएट देणार, त्याच्यामध्ये पण 7 दिवसाचं तुम्हाला बेसिक असणार. त्याच्यातून तुम्हाला तुमची मनाची तयारी हळूहळू होते डाएट फॉलो करायची, एक्सरसाइज करायची. मनाची तयारी झाल्यानंतर परत पुढच्या 7 दिवसांचं थोडंसं चेंजेस येतं. मग हळूहळू तुमची भूक कंट्रोल मध्ये होते. असं स्टेप बाय स्टेप ज्यावेळेस तुम्ही वजन कमी करताय त्यावेळेस ते मेंटेन राहायला पण काय होतंय, मदत होते. तर आता मी बऱ्याच मैत्रिणींना डाएट दिलेलं आहे. पण काय झालं माहिती का, काही मैत्रिणींनी डाएट घेतलं पण त्यांनी डाएट आणि एक्सरसाइजचं सातत्य ठेवलं नाही. 15 दिवस महिनाभर केला असणार आणि त्याच्यानंतर त्यांचं 2-3 किलो कमी झालं असणार. नंतर परत त्यांनी काय केलं, सोडून दिलं. पण जोपर्यंत तुमचं वजन कमी होत नाही तोपर्यंत तुम्ही डाएट आणि एक्सरसाइजचं काय ठेवलं पाहिजे, सातत्य ठेवलं पाहिजे. त्यावेळेस तुमचं जे वजन आहे ते कमी होणार आणि तुम्ही तुमच्या टार्गेट पर्यंत पोहोचणार. जर समजा तुमचं वजन 80 आहे आणि उंची तुमची 5 फूट असेल किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त असेल, तर मग तुमचं वजन 80 असेल तर मग ते वजन कमी करण्यासाठी तुम्हाला वेळ तर लागणार आहे, बरोबर आहे का? फास्ट तुम्ही वजन कमी करणार आहे नाही. मग तेवढं वजन तुम्ही कमी करण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे. मग डाएट आणि एक्सरसाइजचं काय ठेवावं लागणार आहे, सातत्य ठेवावं लागणार आहे. तर मैत्रिणींनो, आता मी जो डाएट प्लॅन देत होते की तुम्ही डाएट प्लॅन घ्या आणि एक्सरसाइज माझे जे व्हिडिओ आहेत ते बघून करा. पण बऱ्याच मैत्रिणी सातत्य ठेवत नाहीये डाएट आणि एक्सरसाइजचं. त्याच्यासाठी आता ज्या मैत्रिणींना वजन कमी करायचं आहे त्यांनी ऑनलाईन एक्सरसाइज आणि डाएट हे दोघं माझ्यासोबत करायचे आहेत. म्हणजे एक्सरसाइज माझ्यासोबत करायची आणि जे मी डाएट देणार ते तुम्ही फॉलो करायचं घरी. स्क्रीनवर जो नंबर दिसतोय मला कॉन्टॅक्ट करा. आणि तुम्ही ज्यावेळेस ऑनलाईन एक्सरसाइज कराल त्याच वेळेस मी तुम्हाला डाएट देणार. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की तुम्ही डाएट घ्या आणि व्हिडिओ बघून एक्सरसाइज करा. पण बऱ्याच मैत्रिणी सातत्य ठेवत नाही एक्सरसाइज मध्ये आणि डाएट मध्ये. त्याच्यामुळे आता शक्यतो ज्या मैत्रिणी माझ्यासोबत ऑनलाईन एक्सरसाइज करतील त्यांनाच मी डाएट जे आहे ते सजेस्ट करेल, कारण की सातत्य ठेवत नाही. माझी सर्वात महत्वाची जी टिप्स आहे ती म्हणजे सण येऊ दे, उत्सव येऊ दे, कोणतंही काम असू दे, किती अर्जंट काम असू दे, काहीतरी खूपच बिझी असलं शेड्यूल, तर तेव्हाची गोष्ट वेगळी. तरी तुमचं डाएट आणि एक्सरसाइज मध्ये सातत्य असणं फार महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही वेट लॉस जर्नी करताय, सुरू केली, आजपासून सुरू केली ना, तर मग तुम्ही ते जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत सातत्य असणं फार महत्वाचं आहे. त्याच्यासाठी मी आता ऑनलाईन डाएट आणि एक्सरसाइज जे आहे, जे माझ्यासोबत कनेक्ट होतील, जे गुगल मीट वरती माझ्यासोबत एक्सरसाइज करतील त्यांना शक्यतो मी डाएट प्लॅन पण देणार आणि एक्सरसाइज करून घेणार त्यांची. तर असा डाएट प्लॅन देणार नाही आणि त्याचं कारण पण मी सांगितलंय, कारण की सातत्य ठेवत नाही. आणि माझ्यात सर्वात महत्वाचं म्हणजे मी खूप स्ट्रिक्ट डाएट फॉलो करून घेत नाही. खूप सूट असते. कोणाकोणाला जर बाहेर खायचं असेल तर त्यांना परवानगी पण असते. आणि त्यांनी सांगितलं पण, ताई आम्ही खाल्लंय, मी काही त्यांना ओरडत नाही, काही नाही. चहा बंद नाही, भात बंद नाही, काय कोणताही पदार्थ बंद नाही, सर्व खातात ते. पण माझे एक जी टिप्स आहे, जी स्ट्रिक आहे की ती तुम्ही कडक फॉलो केली पाहिजे. आणि मी पण कडक फॉलो करून घेते की तुम्ही डाएट आणि एक्सरसाइज मध्ये सातत्य किती आहे तुमचं, सातत्य किती. भले तुम्ही डाएट मध्ये चिटिंग करा, पण त्या डाएट आणि एक्सरसाइज मध्ये सातत्य किती आहे. तुम्ही हप्त्यातल्या 6 दिवस किंवा 5 दिवस तरी कंटिन्यू एक्सरसाइज केली पाहिजे आणि डाएट पण व्यवस्थित फॉलो झालंच पाहिजे. ही जी टिप्स आहे तुम्ही फॉलो करत नसाल तर मग मी डाएट देऊ शकत नाही. जर समजा तुम्ही फॉलो करतायत, सातत्य ठेवतायत, तर नक्कीच तुमचं जे वजन आहे ते कमी होणार आहे. आणि जे माझ्यासोबत आता जॉईंट आहेत त्यांनी छान सातत्य ठेवलंय. आता 2 महिने पूर्ण झालेत, आता ऑक्टोबर महिना सुरू झालेला आहे, म्हणून त्यांचं वजन छान कमी होत आहे. बऱ्याच मैत्रिणी प्रयत्न करून बघतात, 15-20 दिवस नाही कमी होत वजन, परत सोडून देतात. तुम्ही 3 महिने तर द्या स्वतःला.
3 महिने दिल्यानंतर तुमचं जे वजन आहे ते आपोआप कमी होतं. वजन पण कमी होतं, फॅट लॉस पण कमी होतो, तुमचे ड्रेस पण सैल यायला लागतात, तुम्ही फिट आणि फाईन दिसायला लागतात. त्याच्यासाठी सातत्य ठेवणं फार महत्वाचं आहे. चला तर मग हे तुम्हाला मी जे आहे डाएटच्या संदर्भातलं ते सांगितलं आणि ते तुम्ही नक्कीच तुम्हाला समजलं असेल, तुम्हाला पण वजन कमी करायचं असेल तर मी जे सांगते का सातत्य फार महत्वाचं आहे. तुम्ही सातत्य ठेवा, बघा तुमचं वजन नक्कीच कमी होईल. आपण सुरुवात करूया. ज्या निकिता ताई आहेत त्यांनी 8 किलो वजन कसं कमी केलं आणि कोणत्या टिप्स फॉलो करून त्यांनी वजन कमी केलं. तर त्या निकिता ताईंनी ऑगस्ट पासून सुरुवात केली. त्यांना मी जे डाएट आहे ते दिलं आणि युट्यूब वरती जे माझे व्हिडिओ आहेत ते मी अपलोड केले की तुम्ही इतक्या मिनिटाचा इतक्या वेळेचा तुम्ही व्हिडिओ फॉलो करा आणि व्यायाम करा आणि तुमचं रोज फॉलो करायचं आहे. असे अगोदर मी 2 व्हिडिओ हे केले, सेंड केले आणि ते 2 व्हिडिओ रोज करायचे. त्याच्यानंतर परत मी 47 मिनिटाचा व्हिडिओ अपलोड केला. नंतर परत तो झाल्यानंतर 49 मिनिटाचा व्हिडिओ. आता हे स्टेप बाय स्टेप का केले? अगोदर बेसिक आहे. तुम्ही तुमच्या शरीराला अगोदर वळण लावा, एक्सरसाइज करा, तुमचे स्नायू लवचिक होतील, शरीराला सवय होईल. हळूहळू सोप्या एक्सरसाइज, त्याच्यानंतर थोडेसे हार्ड एक्सरसाइज, जो 47 मिनिटाचा व्हिडिओ आहे तो. त्याच्यानंतर 49 मिनिटाचा तो थोडासा हार्ड एक्सरसाइज. एक्सरसाइज एकसारख्याच नाही करायच्या, हळूहळू त्या एक्सरसाइज चेंज होत असतात, तेव्हा वजन हे कमी होतं. त्याच्यासाठी तुम्ही जर समजा एकच व्हिडिओ फॉलो करत असाल आणि तोच व्हिडिओ फॉलो करून शरीराला त्याच एक्सरसाइजची सवय असेल, आता आपण रोज भांडी धुतोय, रोज कपडे धुतोय, रोज फरची पुसतोय, घरातलं काम रोज करतोय, पण आपल्या शरीराला ती सवय झालेली असते. म्हणून आपल्या कोणते 0 कॅलरीज बर्न होते, आपल्या कॅलरीज बर्न होत नाही, आपलं वजन कमी होत नाही. आपण विचार करतो आपण इतकं घरातलं काम करतोय तरी आपलं वजन कमी होत नाही, कारण की ती शरीराला सवय झालेली असते. तुमचं 15 ते 20 दिवसानंतर परत तुमच्या एक्सरसाइज काय झाल्या पाहिजे, बदलल्या पाहिजेत. ही एक टिप्स आहे आणि ती निकिता ताईंनी फॉलो केलेली आहे. त्यांच्या शरीराला ज्या एक्सरसाइजची सवय झाली त्याच्यानंतर ज्या दुसऱ्या एक्सरसाइज आहेत ज्या थोड्याशा कठीण आहेत त्या मी अपलोड केल्यानंतर त्या एक्सरसाइज फॉलो करता. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही फॉलो केलं पाहिजे, म्हणजे तुमचं जे वजन आहे ते कमी होण्यास मदत होणार आहे. हे झालं त्यांचं एक्सरसाइजचं सांगते मी. त्याच्यानंतर आता त्या 60 ते 70 सूर्यनमस्कार करतात 2 महिन्यानंतर. इतकं स्ट्रेचिंग वाढवलेलं आहे त्यांनी. स्क्रीनशॉट दिलेला आहे बघा मी. त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे की सूर्यनमस्कार 70, त्याच्यानंतर 60 असं त्यांनी दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ज्यावेळेस स्वतःला इतकं ऍक्टिव्ह ठेवणार, व्यायाम करणार, त्यावेळेस तुमचं वजन आपोआप कमी होणार, जितकं त्यांनी ऍक्टिव्ह ठेवलंय. आता हे झालं एक्सरसाइजचं. आता सूर्यनमस्कार त्यांनी 2 ते 2.5 महिन्यानंतर इतके वाढवले. आता 60 सूर्यनमस्कार केले समजा, तर फक्त 15 मिनिटं इतर एक्सरसाइज करणार, बाकीचं पूर्ण एक्सरसाइज करणार नाही, कारण की थकून जाल. जर समजा तुम्ही ऐकलं त्यासाठी सूर्यनमस्कार करता म्हटल्यावर तुम्ही 60 सूर्यनमस्कार पण करणार आणि दुसरे व्हिडिओ फॉलो करणार. तसं करू नका. सुरुवातीला 5 सूर्यनमस्कार करा, त्याच्यानंतर 10 करा, त्याच्यानंतर सवय झाली की 15 करा, नंतर परत 20 करा, नंतर 25 करा, नंतर 30 करा. हळूहळू स्टेप बाय स्टेप करा. लगेच सूर्यनमस्कार फास्ट करू नका. त्यांनी हळूहळू स्टेप बाय स्टेप केलेले आहेत. 2 महिने झाल्यानंतर त्यांनी सूर्यनमस्कार वाढवलेले आहेत. त्याच्यासाठी तुम्ही पण लगेच वाढवू नका, हळूहळू वाढवा, ही काळजी घ्या. आता हे झालं एक्सरसाइजचं ताईंचं. त्याच्यानंतर आता त्या डाएट कसं फॉलो करतात. आता सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जे अपडेट आहे की मी मॉर्निंग ड्रिंक कोणती घेतली, नाश्ता कोणता केला, जेवण कोणतं केलं, 4 ते 5 वाजता थोडंसं काहीतरी खाल्लेलं आहे, त्याच्यानंतर रात्रीचं जेवण, हे सर्व अपडेट व्हॉट्सअपला देतात. त्यांचे स्क्रीनशॉट जे आहेत मी साईटला देतीये, ते पण बघा. म्हणजे नाश्त्यामध्ये मॉर्निंग ड्रिंक मध्ये ते कोणती सब्जा ड्रिंक घेत आहेत, त्याच्यानंतर धने पाणी आहे, जिरे पाणी आहे, त्याच्यानंतर ग्रीन टी आहे, हे सर्व ते टाकत असतात. नाश्ता, त्याच्यानंतर दुपारचं जेवण, ताक वगैरे घेतलेलं, त्याच्यानंतर परत 4 ते 5 वाजता छोटीशी भूक लागते त्यावेळेस काहीतरी खायचं किंवा ग्रीन टी प्यायची किंवा फुटाणे खायचे. परत रात्रीचं जे जेवण आहे ते करायचं. आता ही जी खास टिप्स आहे ही जेवणासंदर्भातली आहे बरं का. त्यांचं जे जेवण आहे ना ते 5 ते 6च्या दरम्यान करतात त्या, म्हणजे लवकरात लवकर जेवतात संध्याकाळी. ते 7 नंतर जेवण करते नाही. आता ही टिप्स जर समजा तुम्हाला फॉलो झाली तर फॉलो करू शकता. छान वजन कमी होईल तुमचं. ही त्यांची खास टिप्स आहे, ती माझी पण नाही, कारण की माझं पण जेवण 8 ते 8:30 दरम्यान होतं, लवकर होत नाही. तुम्ही माझे मागच्या वेट लॉस जर्नीचे व्हिडिओ पण बघू शकता, मागच्या वर्षीचे. माझा जो जेवणाचा टायमिंग आहे तो एक 7 ते 8:30च्या दरम्यानचा आहे. त्याच्यासाठी मी पण इतकं लवकर जेवण करत नाही, पण त्या करतात 5 ते 6 दरम्यान. त्यांचा जेवणाचा फोटो आलेला असतो की माझं जेवण झालंय, आणि जेवण झाल्यानंतर त्या 9 वाजता दूध पितात किंवा ग्रीन टी पितात भूक लागल्यावर, असं घेतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल, तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही 5 ते 6च्या, नाही 5 तर तुम्ही 6, 6:30, 7ला जेवण करू शकता. इतकं लवकर तुम्हाला जमत नसेल ना तर 6ला जेवण करा, नाही जमत 6:30 आहे, 7 आहे, 7:30 आहे, असं जेवण करण्याचा प्रयत्न करा. जर समजा तुम्हाला फास्ट वजन कमी करायचं असेल तर रात्री जितकं लवकर जेवाल
तितकं लवकर तुमचं पचन फास्ट होणार आणि तुमचं वजन पटकन कमी होणार. ही त्यांची खास टिप्स आहे, ती तुम्हाला सांगितलेली आहे. नक्कीच तुम्ही फॉलो कराल असं मला वाटतं. तर हे झालं ताईंचं डाएटच्या संदर्भातलं. त्याच्यानंतरचं जे सातत्य आहे डाएट आणि एक्सरसाइजचं, ऑगस्ट महिन्यापासून त्यांनी सुरुवात केली होती. सुरुवातीला त्या 1 ते 7 दिवस एक्सरसाइज करत होत्या. रविवार पण खाडा जात नव्हता त्यांचा. 7 दिवस एक्सरसाइज करत होत्या. पण आता त्या 6 दिवस करतात, 1 दिवस थोडासा रेस्ट करतात किंवा वॉकिंग वगैरे करतात रविवारी. म्हणजे इतकं सातत्य ठेवलेलं आहे. कारण की त्यांना वजन कमी करायचंच आहे. त्यांचं बहिणीचं दिवाळीनंतर लग्न आहे. ते टार्गेट ठरवलंय त्यांनी. तर त्यांचं 80 किलो अगोदर वजन होतं आणि ते आता त्यांनी 72 वर आणून ठेवलं. म्हणजे 8 किलो वजन कमी झालंय आणि खरंच खूप छान वजन कमी झाले. बाकीचे जे आहेत पूजाताई वगैरे त्यांनी पण छान वजन कमी केलंय. आता हे कसं निकिताताईंचं वेट लॉस टिप्स सांगितलं. आता बाकीच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्या पण वेट लॉस टिप्स आहेत, पण त्यांनी अजून मला दिलेल्या नाही. त्या फॉलो करतायत, त्यांचं वजन कमी होतंय आणि त्यांचे जे टिप्स आहेत ना, ज्यावेळेस ते त्या देतील मला की ताई त्यांच्या मनासारखं त्यांना वजन कमी झालं, तर मग नक्कीच ते जे टिप्स आहेत त्या पण मी तुमच्या समोर घेऊन येईल. आणि जे फोटो आहेत ना, कसं परवानगी दिली समोरनं तर मी फोटो टाकते. पण जे व्हॉट्सअपचं जे त्यांनी मेसेज टाकलेला तो मी तुम्हाला दाखवते. फोटो दाखवू शकत नाही, पण 8 किलो वजन कमी झालेलं आहे. तसंच मी त्यांना कमेंट पण करायला सांगते व्हिडिओच्या खाली, की ताई तुम्ही कमेंट करा. म्हणजे बाकीच्या ज्या मैत्रिणी आहेत, तर ज्या सुरेखा ताई आहेत, सुरेखा ताई नाव येईल. ज्या सुरेखा ताई आहे त्यांचं ते सुरेखा नाव आईचं आहे आणि ह्या निकिता ताई आहेत. म्हणजे जे युट्यूबला कमेंट करतात त्यावेळेस सुरेखा नाव येतं. तर ते सुरेखा नसून ह्या निकिता ताई आहेत. त्यांचं नाव निकिता ताई आहे. म्हणजे निकिता आहे. मग निकिता नावाने तुम्हाला नक्कीच कमेंट मी सांगते त्यांना टाकायला, की तुम्ही वजन कमी केलेलं आहे. म्हणजे त्यांची कमेंट वाचून पण तुम्हाला थोडंसं बरं वाटेल, की नाही खरंच वजन कमी होतं. तर जास्त जर समजा वेट लॉस डाएटचं टिप्सचं सांगायला गेलं तर व्हिडिओ फार मोठा होईल आणि तुम्हालाच कंटाळवाणा वाटेल. आणि त्याच्यासाठी ह्या ज्या टिप्स आहेत तुम्ही नक्की फॉलो करा आणि त्यांचा अजून छान रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेलच, की त्यांनी अजून किती किलो वजन कमी करतायत बाकीचे मेंबर्स, ते तुम्हाला मी नक्कीच सांगणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला घरच्या घरी घरगुती आहार घेऊन, एक्सरसाइज करून जे वजन आहे ते तुम्ही घरच्या घरी कमी करणार आहे आणि खूप सोप्या पद्धतीने वजन कमी करायचं आहे. घरचा आहार घ्यायचा आहे, हेल्दी खायचंय आणि रोज एक्सरसाइज करायची, शरीराला ऍक्टिव्ह ठेवायचंय. म्हणजे तुमचं जे वजन आहे ते कमी होतं. हा, एक महत्वाची टिप्स म्हणजे त्या 3 ते 4 किंवा 5 लिटर पाणी पितात बरं का. म्हणजे पाण्याचं पण प्रमाण भरपूर आहे त्यांचं. ते त्यांच्या स्टॅमिनानुसार पितात. तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही 2 ते 3 लिटर किंवा 3 ते 4 लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करा. ही टिप्स जी आहे ती राहिलेली होती, तशी त्यांनी मेसेजमध्ये दिलेली, की त्या इतकं पाणी पितात. म्हणजे पाण्याचा इंटेक पण भरपूर आहे बरं का त्यांचा. तुम्ही जितकं पाणी पिणार तितकं शरीर तुमचं डिटॉक्स होणार आणि मेटाबॉलिझम फास्ट होणार आणि तुमचं वजन कमी होणार. या ज्या टिप्स आहेत ना त्या खूप फायदेशीर आहे. आता तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमधून टिप्स मिळतात, तुम्ही प्रत्येक व्हिडिओमधून ह्याच टिप्स घेत असणार, पण तुम्ही फॉलो किती करताय हे महत्वाचं आहे. तुम्ही जेव्हा टिप्स घेतली ना, आता मला माहित झालंय आता वजन कसं कमी करायचं, तुम्ही आजपासूनच सुरुवात केली तर तुमचा 3 महिन्याचा रिझल्ट हा बेस्ट असणार आहे. म्हणजे जो निकिता ताईंचा आहे तो 8 किलोचा आहे, पूजा ताईंचा आहे तो 4 किलोचा आहे, इतर ज्या ताई आहेत त्यांचं आहे की त्यांचं छान वजन कमी झालं. पीसीओडी प्रॉब्लेम आपला 20 दिवसात कमी झालेले आहेत. 3 महिने पिरियड आले नव्हते. त्याच्यानंतर मला वाटतं 20 दिवसात पिरियड आलेत. गोळी न घेता फक्त एक्सरसाइज आणि हेल्दी आहारने. तो पण व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल. कारण की याच्यामध्ये जर टाकला तर व्हिडिओ खूप मोठा होईल. त्याच्यासाठी आणि त्याच्यानंतर फॅटी लिव्हरचा प्रॉब्लेम कमी झालाय. 1 महिन्यामध्ये रिपोर्ट नॉर्मल आले. असे खूप छान छान रिझल्ट येत आहेत. पण एकाच व्हिडिओमध्ये सांगता येणार नाही. हळूहळू मी प्रत्येक वेळ मिळेल तसा व्हिडिओ घेऊन येईल तुम्हाला. मग नक्कीच तुम्हाला मोटिवेशन मिळेल. तुम्ही पण छान एक्सरसाइज आणि डाएटचं सातत्य ठेवलं, स्वतःला 3 महिने तरी वेळ द्या. आणि तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर जो स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे नक्कीच मला व्हॉट्सअप करा किंवा कॉल करण्यासाठी मला एक मेसेज टाका अगोदर. म्हणजे मी तुम्हाला सांगेल की कॉल करायचा की नाही. तेवढं फक्त मला एक मेसेज करा. आणि जे माझ्यासोबत ऑनलाईन एक्सरसाइज करतील त्यांना शक्यतो मी डाएट आता देणार आहे. कारण की सातत्य ठेवत नाही, कारण मी सांगितलेलं आहे. कारण की मी स्ट्रिक्ट फक्त एकाच गोष्टीत आहे की तुम्ही डाएट आणि एक्सरसाइज मध्ये सातत्य किती ठेवताय. मी आता माझं वजन कमी जे केलेलं आहे, माझं बाळ आता 1.5 वर्षाचं म्हणजे आता 3-3.5 वर्षाचं होत आलंय. तो जेव्हा 1.5 वर्षाचा होता तेव्हा मी माझी वेट लॉस जर्नी सुरू केलेली आहे. अजूनही मी व्यायाम करते, डाएट फॉलो करते, राहिलेलं पोट कंबर कमी करते. माझं जे सातत्य आहे मी ते सोडलेलं नाहीये आहे. म्हणून ही जी माझं स्ट्रिक जे आहे सातत्य ठेवणं, हे तुम्ही जेव्हा सातत्य ठेवणार तेव्हा तुमचं वजन कमी होणार. त्याच्यासाठी ज्यांना वजन कमी करायचंय त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. त्यांना ऑनलाईन एक्सरसाइज आणि डाएट दोघं फॉलो करावं लागतील. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.
बाय बाय.